नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देशभरातील लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. विशेषतः नोकरी करणारा वर्ग किंवा व्यापारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर कुटुंबासह पडतात. खूप दूरदूरचा प्रवास रेल्वेने ते करतात. हा रेल्वे प्रवास अनेक वेळा सुखद आणि आनंदी असतो. रेल्वे प्रवासादरम्यान छोट्या मुलांसाठी काही नियम रेल्वे मंत्रालयाने केले आहेत. लहान मुलांसाठी तिकीट धोरण ठरलेले आहे. याची पालकांना माहिती देणं आवश्यक आहे. नाहीतर रेल्वे प्रवासात गोंधळ उडण्याची शक्यता असते. 5 वर्षांच्या आतील छोट्यांना रेल्वेने मोफत प्रवास करता येतो. त्यांना तिकीट लागत नाही, पण त्यांचा पुरावा सादर करावा लागतो. प्रवासात त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवायला हवे. 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या छोट्यांना तिकीट सीट आवश्यक नसते, पण भाडे द्यावे लागते. जर स्वतंत्र जागा हवी असेल तर तिकीट काढायला लागते. 12 वर्षांपेक्षा अधिक मुलांसाठी रीतसर तिकीट घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यांच्यासाठी ऐच्छिक आधारावर प्रौढांसाठीचे तिकीट काढावे लागते. दूरच्या प्रवासात लहान मुलांसाठी आसन व्यवस्थेचा नियम पालकांनी घ्यायचा असतो. रेल्वे प्रवास आनंदी होण्यासाठी पालकांनी याकडे लक्ष द्यायला हवे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.